सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने चंदीगडच्या NCLT कोर्टातून या कामावर स्टे आणला. तर ही मशीन बघा, 2 तारखेपासून आपला रस्ता बंद झाला आहे. तर आता आवरी वर्षानंतर वाटत होता का एक चांगले दिवस निघतील. हा थोडा चुकीचा निर्णय वाटतो मला. तर आमचा सवाल या लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनाला आहे. एक साईडचं रस्त्याचं काम चालू असून रस्ता डायरेक्टली बंद केले, त्याचा त्रास जो आम्हाला स्थानिक लोकांना होणार आहे. तर नमस्ते मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेलमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये. तर आज तुम्हाला दाखवणार आमचा रस्त्याचा जो कारण झालेला आहे. म्हणजे आमचा रस्ता झालेला आहे बंद भिवंडीकरांचा, जो म्हणजे असं कित्येक वर्ष झाला आता, का 10-15 वर्ष जास्त झालं असतील का असं वाटलेलं आता का म्हणजे एक चांगला रस्ता येईल. कारण वर्ष आम्ही घासून काढल्यान या रस्त्यावरती किती त्रास झाला, किती ॲक्सिडेंट झालं, बरेच जणांना त्रास झाला. म्हणजे त्रास तर झाला आहेच, अजूनपर्यंत त्रास चालूच होता. तर आता आवरी वर्षानंतर वाटत होता का एक चांगले दिवस निघतील. त्या रस्त्यावरून एका साईडचा रस्त्याचं काम चालू होता, पण तो पण काही कारणास्तव रस्त्याचं काम बंद करण्यात आलेलं आहे. तुम्हाला रस्ता पण दाखवत होता. आता मी उभा आहे परफेक्ट आपल्या मालोडी टोल नाक्याजवळ. हे रस्ता बघा तुम्ही, एक साईडचं रस्त्याचं काम चालू असून रस्ता डायरेक्टली बंद केलं आहे. याचं कारण पूर्ण तुम्हाला सांगतोच मी. तर ही मशीन बघा, 2 तारखेपासून आपला रस्ता बंद झाला आहे. आता रस्ता नाही करता बघ, पहिला लेअर टाकलेला आहे, तरी पण खड्डे वाचवण्यासाठी याच्यावरच्या गाड्या जातात बघा. या गाड्या, हे आपला रस्ता, या असा रस्ता गेला किती वर्ष झालं आम्ही रस्त्यावर चालतो. विचार करण्याची गोष्ट आहे. ते बघा, तिकडून पण गाड्या येतात. अजून तर रस्त्याचं काम पूर्ण पण झालं नाही, तरी मग कुठून चढून ना रस्त्याच्या गाड्या काढतानाच ते. इथं बघा, मोरीचं काम करायचा होता, तो काम झालाय बंद. तर या तरी पण 2 व्हीलरवाला कसं येतात बघा. तर इथं जर पावसाळ्यापर्यंत रस्त्याचं काम जर नाही झाला, काय हालत होणार आहे. पण मी आहे आपल्या खारबाच्या खाणीमध्ये, ही खारबाची जी चढण आहे तिथं उभा आहे. तर ही बघा, ही खाण इथं आवरा रस्ता खालसा घेतला आहे. म्हणजे पावसाळ्यानं यो रस्ता खचणार नाही का, एवढा पण समजायला पाहिजे. तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल, पण तुम्हाला मी वाचून दाखवतो का रस्त्याचं काम का बंद पडला ते सांगतो. तर सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने चंदीगडच्या NCLT कोर्टातून या कामावर स्टे आणला. कोर्टाने आदेश दिला की 2 जून 2026 पासून इथे जैसे ते परिस्थितीचे जे काम चालू आहे ते डायरेक्टली जसं म्हणजे चालू आहे तो काम डायरेक्ट ठप्प करण्यात आलेलं आहे. म्हणजे काहीच नाही, खडाही उचलता येणार नाही, असं डायरेक्ट स्टे लावून ठेवलं आहे. तर आमचा सवाल या लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनाला आहे का जेव्हा यो काम बंद करण्यात आला होता, तर त्याच्या अगोदर जो काय मॅटर, म्हणजे तुमचा काय कोर्टाचा मॅटर, जो काही अंतर्गत मॅटर काहीतरी झाला असेल, जो काय वाद, तो अगोदर तुम्ही सॉल्व का करून घेतला नाही. कारण त्याच्यानंतर जो तुम्ही आता रस्त्याचं काम बंद केलं आहे, त्याचा त्रास जो आम्हाला स्थानिक लोकांना होणार आहे. कारण तुम्ही बाहेरचे लोक, आता तुमचा बोलाचा उद्देश म्हणजे माझा असा विषय नाही की मी कोणाच्या विरोधात बोलतोय, पण त्रास जो आम्हाला स्थानिक लोकांना होतोय. बाकी हा काम लवकरात लवकर चालू व्हावा अशी माझी तरी विनंती आहे. कारण हा रस्त्याचं काम जर पूर्ण नाही झाला तर एवढे जे आता मागच्या काही 15 ते 20 दिवसाच्या अगोदर एक नवघर गावातून एक ॲक्सिडेंट झाला. तो ॲक्सिडेंटमध्ये त्याचा मृत्यू झाला. पण याला जिम्मेदारी कोण घेणार आहे. आता तुम्ही जर एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला तर तुम्ही जाऊन त्याला पैसे देता, हे करता, त्या गोष्टी करता, तर त्याचा त्या गोष्टीला फायदा होत नाही. म्हणून या रस्त्यावरती काहीतरी तुम्ही तोडगा काढला पाहिजे आणि लवकरात लवकर काम सुरू करण्यात आलं पाहिजे. कारण एका बाजूचा तरी रस्ता पूर्ण झाला तर आम्हाला स्थानिक लोकांना याचा जास्त त्रास होणार नाही आहे. तर नक्कीच तुम्ही या गोष्टीवरती विचार करा. हे खारबाच्या नाक्यावरती बघा, हे डंपर त्याला 5 दिवस झाले जागेवरती उभा नाही. रस्ता खोदून ठेवला आहे ना, रस्त्याचं काम अपूर्णच. रस्ता आहे आपला डोंग्याच्या इथंच, इथला मधीनचा रस्ता असा ठेवला आहे, नाही ते कंपनीला उतरायला रस्ता ठेवला, काय नाही पात्रगाला आणि कालवाडच्या मध्ये. तर तुम्हाला रस्ता दाखवतो. हो, हा थोडा चुकीचा निर्णय वाटतो मला. इथं खांबमध्ये नाही म्हणून त्यांनी रस्त्याचं काम कसं ठेवलं बघा. कटिंग नाही केलं अजून आणि रस्त्याचं काम पूर्ण केलं नाही, तो दुरुस्त करून द्यावा अशी विनंती. आता आहे अंजूरपाटा नारकोली रस्ता. मग इथून रस्त्याचं काम अर्धवटच बाकी राहिले. मित्रांनो, आपली व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपली व्हिडिओ आपल्या भिवंडीच्या नेत्यांपर्यंत आणि प्रशासनापर्यंत पोहोचली पाहिजे. कारण आपला आवाज जोपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. आणि लवकरात लवकर हा वाद सरकारने, जो कोर्टातील वाद आहे, तो लवकरात लवकर मिटवून आपल्या रस्त्याचं काम सुरू करावं ही विनंती आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.